असणारा अत्यंत तपाने तेजस्वी अशा प्रकारचे जे काही नारद मुनी झालेले आहेत, ते जरी असणारे तपस्वी असले तरी प्रभू रामचंद्राचं जे काही कार्य आहे त्याला सहकार्य सर्व वानरवीर करू लागले आहेत. आणि अखंड प्रभू रामचंद्राचा सहवास त्या वानरवीरांना घडल्यामुळं त्या सर्वांना वंदन सुद्धा असणार नारद मुनी करू लागले. मी एक श्रेष्ठ महान मुनी वानर वनचर हीन भजनी ऐशे नारद कदाना मानी घाली लोटांगना समसाम्य. आणि नारद मुनी असं असणार त्या ठिकाणी म्हणाले नाहीत की मी असणार इतकी तपश्चर्या करतो, इतकं असणार भजन कीर्तन करतो, मी तिन्ही लोकांमध्ये असणार फिरतो आणि जे काही असणार तिन्ही काळ आहेत त्या तिन्ही काळामध्ये सगळ्या मी भजन करीत असतो असं न म्हणता हे वानरवीर मी जितका असणारा भजन करतो त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ आहेत. कारण प्रभू रामचंद्राचा अखंड त्यांना सहवास लावला असं मानून असणार सगळ्यामध्ये भगवंत मानून त्या सर्व वानरांचं सुद्धा असणार दर्शन घेण्याचं कार्य नारद मुनी करतात. जोची भाव श्री रामचंद्री तोची भाव वानराविरी प्रदक्षिणा नमस्कार करी भिन्नत्व न धरी अनुमात्र. जो भाव असणारा प्रभू रामचंद्राबद्दल असणारा आहे, जी श्रद्धा प्रभू रामचंद्राबद्दलची आहे तिची श्रद्धा असणार या वानरवीरामध्ये प्रभू रामचंद्र समजून असणार सगळ्यांना असणारा साष्टांग दंडवत घालू लागलेले आहेत, सगळ्यांना असणारा नमस्कार करू लागलेले. ऐशी साधूंची शुद्ध शैली नारदी नांद सुखा समेळी तो येऊन श्रीराम जवळी सांगे समूळी मूळ कथा. आणि प्रभू रामचंद्रा सहित असणारा वानरवीरांसहित असणारा सगळ्या जीवसृष्टीला असणारा प्रभूमय मानणारे असणारे साधू संत असतात आणि तेच असणार नारद मुनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आता प्रभू रामचंद्राकडे येऊन काय करू लागले. तुझे स्वरूप द्वंद्व विहीन मिथ्य मानिशी शरा बंधन होनिया सावधान करी कंदन राक्षसा. आणि प्रभूंना असणारे हात जोडलेले आहेत आणि नारद मुनी बोलतात की हे प्रभू तुम्ही असणाऱ्या त्या ठिकाणी द्वंद्वातीत अशा प्रकारच्या आहात, सृष्टी आणि तुम्ही काही वेगळे नाहीत. मग असणार ही उगत अशा प्रकारचे खटपट तुम्ही या शिरबंधामध्ये लावलेले आहे. टाका हे असणार शिरबंध मोडून आणि करा या राक्षसांचा निपात अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी बोलतात. तुझे होत आहे निर्वाण तुझे होत आहे निर्वाण पाहू आला मी आपण घेऊन या धनुष्य बाण करी कंदन राक्षसा. आणि हे प्रभू रामचंद्र तुम्ही असणारा त्या ठिकाणी अत्यंत भयंकर स्वरूपाचा असणारे युद्ध करू लागला होतात. कित्येक तरी असणार राक्षसांना आतापर्यंत तुम्ही मारलेलं आहे आणि रणमारा पाहण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि तुम्ही इथं निश्चित या शरबंधात पडलेला आहात. उठा आणि सज्ज होऊन असणाऱ्या युद्धाला लागा अशा प्रकारे नारद मुनी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला बोलू लागलेले. ऐशे सांगता नारद मुनी श्रीराम नुटी शरा बंधनी मुख्य स्वरूप प्रबोधनी अनुवादेवानी ते ऐका. आणि असं जरी असणारे नारद मुनी अत्यंत विनंती प्रभू रामचंद्राची करू लागलेली आहे, परंतु आपण असणार अवतार कार्य करण्यासाठी आलेलो आहोत आणि त्या अवतार कार्यामध्ये दिव्य शक्ती दाखवायची नसते म्हणून असणारा प्रभू रामचंद्र काहीच बोलले नाहीत. परंतु आपलं असणारं जे मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये असणार नारद मुनीला प्रभू रामचंद्र काय बोलू लागले. तू तव सर्वभूती सबाह्य तू तव सर्वभूती सबाह्य पूर्णपणे निज निर्गुण निर्गुणत्वे तुची सगुण निज लक्षण निर्धारी. आणि प्रभू रामचंद्रांना नारद मुनी असणारं मुख्य स्वरूपाचं असणारं जी काही आठवण आहे ती करून देऊ लागले आहेत की हे प्रभू रामचंद्रा अरे तू असणारा या ठिकाणी सगुण स्वरूपात पडलेला आहेस, परंतु तुझं असणारं मूळ जे स्वरूप आहे ते निर्गुण अशा प्रकारचं आहे. मग निर्गुणात असणार तुला जर मरण नाही तर तू या देहाचं सुद्धा असणारा निर्गुणत्व स्वरूपाने असणारा सगुणामध्ये सुद्धा असणारा या बाणाचा म्हणजे असणार शिरबंधन तोडून तू जागृतीमध्ये येऊ शकतो अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांना बोलू लागले.